श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येत असते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी गुरूंची सेवा उपासना केली जाते, गुरुपद घेतलं जातं. या दिवशी गुरु देखील केले जातात. या दिवशी अनेक लोक भक्तिभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात. त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी बृहस्पती देवांची देखील पूजा केली जाते. असं म्हटलं जातं की जर आपण गुरुपौर्णिमेला बृहस्पती देवांची जर पूजा केली तर आपल्याला अनेक पुण्यांची प्राप्ती होते. आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि यामुळे आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या दूर होतात. पैशांच्या अडचणी दूर होतात, सर्व कामी मार्गी लागतात. त्याचबरोबर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक उपाय देखील केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे उद्या संध्याकाळी कापूरसोबत ही अशी एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जर आपण कापूरसोबत जाळली तर सर्व दोष, अडचणी, नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्ती या सर्व नष्ट होऊन जातील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, मदतगार वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली असे 3 उपाय सांगणार आहे. 3ही उपाय अतिशय प्रभावशाली आहेत. आता पहा, हा उपाय जो आहे तर तो आपल्याला का करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल आणि त्या नकारात्मकतेचा प्रभाव हा नेहमी आपल्या भोवती वावरत असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये जी मुलं असतात तर त्यांना नजरदोष लागला जातो. ती सतत आजारी पडतात, त्यांचं कोणत्याही गोष्टीमध्ये लक्ष लागत नाही. त्याचबरोबर घरामध्ये जर दोष लागलेले असतील तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत नाही. आलेला पैसा हा घरातून बाहेर निघून जातो. सतत आपल्याला अडीअडचणी येतात, आर्थिक समस्या आपल्याला जाणवतात, कोणतेही महत्त्वाचे काम आपले पूर्ण होत नाही. आणि बघा, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप कष्ट आणि मेहनत देखील करतो. परंतु हे कष्ट मेहनत करून देखील आपल्या इच्छा कधी कधी पूर्ण होत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर आपल्या मुलांची प्रगती होत नाही. आपल्या मुलांची प्रगती कुठेतरी खुंटली जाते. मुलं लग्नाच्या वयाची असतात परंतु त्यांचा विवाह योग जो आहे तर तो जुळून येत नाही. घरामध्ये सतत भांडणं, मतभेद, कलह हा होत असतो आणि कुटुंबामध्ये एकोपा राहत नाही. या सर्व समस्या दूर करण्यासाठी तर आपल्याला हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. जो पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे. धनप्राप्ती आपल्याला होण्यासाठी करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, आपण कष्ट मेहनत करतोय पण त्याचा मोबदला आपल्याला प्राप्त होत नसेल, आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल तर या सर्व समस्यांसाठी तुम्हाला मी जो उपाय सांगते तो तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी एक तुम्हाला मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूर जाळता ती मातीचं भांडं घ्यायचं आहे. तर पहा, या भांड्यामध्ये तुम्हाला 7 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा अखंड घ्यायच्या आहे, कुठे तुटल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही. समोर त्याला फूल असेल अशा 7 लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला 2 कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत. कापूरच्या वड्या भीमसेनी घेतल्या तर अतिउत्तम राहील, नसेल तुमच्याकडे तर जो असेल तो घ्या. आता पहा, हे सर्व आपल्याला घेऊन जायचं आहे आपल्या घराचा ईशान्य कोपरा.
जो आपल्या घराचा ईशान्य कोपरा आहे त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हे भांडं घेऊन जायचं आहे आणि हे प्रज्वलित करायचं आहे। आता हा कापूर त्या ईशान्य कोपऱ्यात तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर तिथून ते भांडं उचलायचं आहे, तुमच्या संपूर्ण घरामध्ये ते फिरवायचं आहे। हा उपाय करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे। पूर्ण घरभर तुम्ही हे फिरवल्यानंतर तुम्हाला ते भांडं परत ईशान्य कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवायचं आहे। असा उपाय केल्याने आपल्या घरातली अलक्ष्मी, इडापिडा, दारिद्र्य हे घराच्या बाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते। यामुळे आपल्या आर्थिक समस्या ह्या दूर होतात। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करायचा आहे। आता पहा, ज्या काही लवंगा तुमच्या अर्धवट जळलेल्या असतील तर त्या तुम्हाला निर्मल्यामध्ये नेऊन टाकायच्या आहेत। आता दुसरा जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला मुलांची प्रगती होण्यासाठी, तुमच्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या घराची प्रगती होण्यासाठी करायचा आहे। तुमच्या घरातील संकट, अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला 5 मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत। या पंतीमध्ये तुम्हाला फुलवाती घालायच्या आहेत। लांब कापसाच्या वाती तुम्हाला घालायच्या नाही, फुलवाती तुम्हाला याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि शुद्ध गाईचं तूप हे तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे। आणि जर गाईचं शुद्ध तूप तुमच्याकडे नसेल, जे तूप असेल ते टाका, त्यामध्ये थोडीशी हळद टाका। जर तूपही नसेल तर मग तुम्ही जे तेल वापरता ते वापरा आणि त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद ही तुम्हाला घालायची आहे। त्यानंतर या दिव्यांमध्ये तुम्हाला एक लवंग टाकायचा आहे आणि या 5 दिव्यांमधला एक दिवा हा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे। दुसरा दिवा हा तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचा आहे, ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा मग उत्तर दिशेला तुम्हाला ठेवायचा आहे। यानंतरचा तिसरा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुळशी मातेसमोर लावायचा आहे। त्यानंतर जे 2 दिवे उरतील तर ते 2 दिवे तुमच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला लावायचे आहे। तर पहा, आपल्या पौर्णिमेला माता लक्ष्मी ही आपल्या पृथ्वी तलावरती येत असते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, तिचं स्वागत करण्यासाठी असे 2 दिवे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचे आहेत। तुळशी मातेला दिवा लावल्याने माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तुळशीला आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट अडचणही येत नाही आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये नेहमी अन्नपूर्णेचा वास राहावा यासाठी एक दिवा तिथे लावायचा आहे। आणि आपल्या देवघरामध्ये एक दिवा जो लावलेला आहे तो आपल्या गुरूंची सदैव कृपा आपल्यावरती राहावी यासाठी लावायचा आहे। तर असा हा 5 दिव्यांचा जो उपाय आहे तर तो उद्या आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे। यानंतरचा पुढचा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो आपल्या स्वतःसाठी करायचा आहे। आपलं एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल, आपली कुठली इच्छा ही पूर्ण होत नसेल, आपला व्यवसाय हा चांगला चालत नसेल, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल, आपल्या घरात सतत आजारपण राहत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला संपूर्ण दिवसामध्ये तर संध्याकाळपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता। तर 5 काळी मिरे आपल्याला घ्यायचे आहे। आपल्या हातामध्ये हे काळे मिरे तुम्हाला 5 घ्यायचे आहेत आणि पूर्व पश्चिम आपलं तोंड होईल अशा पद्धतीने आपल्याला उभं राहायचं आहे आणि हे 5 मिरे जे आहेत तर ते आपल्याला आपल्या स्वतःवरूनच गोलाकार पद्धतीने, जसा घड्याळाचा काटा फिरतो पण हा काटा जसा उलटा फिरतो ना त्या पद्धतीने उलट तुम्हाला फिरवायचा आहे आणि ह्या मिऱ्या ज्या आहेत तर त्या घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत। घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या पाठीमागच्या साईडला फेकायचे आहेत, म्हणजे जिथे उभा राहिलेला आहे ते मागच्या साईडला तुम्हाला ते फेकून द्यायचे आहेत आणि हे मिरे कुठे पडले, कुठे गेले हे आपल्याला पाहायचं नाही। सरळ घरी निघून यायचं आहे, हातपाय धुवायचे आहेत, घरामध्ये यायचं आहे आणि आपले जे काही कामं असतील ते करायचे आहेत। तर अशा पद्धतीने हे 3ही उपाय तुम्हाला उद्या गुरुपौर्णिमेला करायचे आहेत। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।